नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत एक मिठाई। मिठाईचे नाव आहे माहीमचा हलवा। त्याला बॉम्बे आईस हलवा असेही म्हणतात, काही जण त्याला पेपर हलवा असेही म्हणतात। चला तर मग माहीमच्या हलव्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 कप मैदा, 1 कप साखर, अर्धा कप तूप वितळून घ्यायचे, अर्धा कप पाणी, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट। मी येथे घेतले आहेत काजू व बदामाचे तुकडे, तुम्ही पिस्त्याचे तुकडेही वापरू शकता। केशरच्या काड्या, हे अगदी ऑप्शनल आहे। अर्धा टीस्पून विलायची पावडर, थोडासा पिवळा फूड कलर। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। कढईमध्ये अर्धा कप तूप टाकायचे, त्यानंतर त्यात 1 कप मैदा टाकायचा। मैदा तुपामध्ये भाजून घ्यायचा। मैदा भाजताना गॅस एकदम बारीकच ठेवायचा। मैदा भाजताना तो करपलाही नाही पाहिजे आणि त्याचा कलरही बदलला नाही पाहिजे, अशा प्रमाणे भाजून घ्यायचा। 8 ते 9 मिनिट मैदा भाजायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण जातो। सुरुवातीला मैदा असाच घट्ट वाटतो, पण साधारणतः 3-4 मिनिटांनंतर मैदा तूप सोडायला लागतो। मिश्रण थोडेसे पातळ होते। 9 मिनिट झालेत, मिश्रण एवढे पातळ झाले। मैदाही कलर न बदलता भाजला गेलाय। आता आपण ही कढई साईडला ठेवून देऊ। दुसऱ्या भांड्यामध्ये पाक बनवून घेऊ। भांड्यामध्ये 1 कप साखर टाकायची, साखरेत अर्धा कप पाणी टाकायचे। चमच्याने साखर हलवून घ्यायची, म्हणजे खाली लागणार नाही। वस्तू मोजून घेण्यासाठी तुम्ही कपाऐवजी एखाद्या वाटीचाही वापर करू शकता। 3 ते 4 मिनिटातच साखर विरघळते। साखर विरघळल्यानंतर 3 ते 4 मिनिट पाक तसाच उकळून द्यायचा। सात मिनिटांनंतर एक प्लेट घेऊन चमच्याने प्लेटमध्ये 2 थेंब पाक टाकायचा। 2 बोटांच्या साहाय्याने पाकाला तार येते का ते पाहायचे। पाक गरम असल्यामुळे तार येत नाही, म्हणून अर्धा मिनिट पाक थंड होऊ द्यायचा व परत पाक चेक करायचा। आपण पाक चेक करेपर्यंत गॅस एकदम बारीकच ठेवायचा। पाक थंड झालाय, तार येते का ते पाहू। दोन्ही बोटांच्या मध्ये पाकाला तार दिसते। पाकामध्ये केशर काड्या टाकायच्या, विलायची पावडर टाकायची, पिवळा फूड कलर टाकायचा। कलर पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। हलवा तुम्ही पांढरा, पिवळा, लाल, हिरवा तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही रंगाचा करू शकता। पाक गॅसवरून खाली उतरून ठेवायचा। मगाशी आपण मैद्याची जी कढई बाजूला ठेवली होती ती परत गॅसवर ठेवायची। मैदा गरम करून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटातच मैदा गरम होतो, त्यामध्ये हा पाक ओतायचा। आता या स्टेजलाच गॅस बंद करायचा। पाक मैद्यामध्ये मिक्स करायचा। एकसारखे असे उलटण्याने हलवत राहायचे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। हे मिश्रण आता पातळ वाटत असले तरी जसे थंड होईल तसे ते घट्ट होत जाते। जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे एकसारखे असे हलवत राहायचे। तुम्ही पाहू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहिली नाही। काही लोक यामध्ये फ्लेवरसाठी केवडा किंवा व्हॅनिला इसेन्सही टाकतात। इसेन्स 1 किंवा 2च थेंब टाकायचे, त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो। आपण येथे कुठल्याही प्रकारचा इसेन्स टाकलेला नाही, फक्त पाकामध्ये फ्लेवरसाठी विलायची पावडर टाकली आहे। मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागला आहे। हलवा बनवताना नॉनस्टिक कढईचाच वापर करावा। ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये हलवा खाली चिकटतो। तुम्ही पाहू शकता छान गोळा तयार झाला आहे। हा हलवा आता आपल्याला बटर पेपरवर लाटून घ्यायचा आहे। हलवा लाटण्यासाठी आता आपण इथे 2 बटर पेपर कट करून घेऊ। हे मिश्रण कढईला अजिबात चिकटलेले नाही। यातील अर्धे मिश्रण घ्यायचे, बटर पेपरवर टाकायचे। एक पॉलिथिनची पिशवी कट करून घ्यायची, वरून ठेवायची। हाताने थोडे सेट करून घ्यायचे। लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचे।
हे असे परत फिरून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडने एकसारखे लाटले जाते. याला चौकोनी आकार द्यायचा प्रयत्न करू. त्यासाठी वरचा पॉलिथिन बाजूला करायचा. बटर पेपर एका साईडने असा फोल्ड करायचा. हाताने त्यावर असे प्रेस करायचे. दुसऱ्या साईडनेही असे सेम करायचे. परत पॉलिथिनवरून लाटण्याने लाटायचे. राहिलेल्या दोन्ही बाजूही पहिल्याप्रमाणे फोल्ड करून लाटून घ्यायच्या. हा हलवा पातळच असतो म्हणून चपातीपेक्षा थोडा पातळ लाटायचा. त्यावर काजू बदामाचे तुकडे टाकायचे. वरून पॉलिथिन ठेवून परत थोडे लाटून घ्यायचे म्हणजे ड्रायफ्रूटचे तुकडे हलव्याला चिकटून बसतील. हलव्याच्या कडा चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ. सगळा हलवा चौकोनी आकारामध्ये कट करायचा. हलवा सुकण्यासाठी असाच बाजूला ठेवायचा. आता राहिलेला गोळाही लाटून घेऊ. पहिल्या गोळ्याप्रमाणेच यालाही असाच आकार देत देत लाटून घ्यायचे. ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे, थोडंसं लाटायचं.
चौकोनी आकारातच सगळ्या वड्या कट करायच्या। हा हलवा सुकल्यावरच खातात। याला सुकण्यासाठी 10 ते 12 तास लागतात। या हलव्याला सुकण्यासाठी उन्हाळ्यामध्ये कमी वेळ लागतो। 6 तासानंतर हा हलवा थोडासा ओलसरच असताना कट करून घेऊ। हा हलवा खूपच नाजूक असतो। अगोदर साईडच्या कडा कट करायच्या। त्यानंतर एका वेळेस एकच तुकडा असा कट करून घ्यायचा। अशा प्रकारे सगळे तुकडे कट करून घ्यायचे। परत नीट सुकेपर्यंत हलवा असा पसरून ठेवायचा। ही मिठाई तयार होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण याची चव खूपच छान लागते। आपल्याला जर मिठाईवाल्यांसारखी अशी मिठाई घरी बनवता आली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो। तुम्ही एकदा तरी ही मिठाई घरी नक्कीच बनवा आणि घरच्यांना खुश करा। तुम्हाला ही माहीमच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।